नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांकरिता एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या स्टेटसवर यील्ड बेस दाखवत होतं आणि यील्ड बेसचे पैसे मिळणार किंवा नाही मिळणार किंवा किती मिळणार, असे खूप सारे प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये होते, खूप संभ्रमात होते आणि प्रसार माध्यमामध्ये सुद्धा सांगितले जात होते की यील्ड बेस वाल्यांना खूप उशिरा शेवटच्या टप्प्यामध्ये पैसे मिळतील किंवा मिळणार का नाही मिळणार याची सुद्धा काही शाश्वती दिसत नव्हती मित्रांनो. तर आता थोड्या वेळ अगोदरचीच अपडेट आहे मित्रांनो. थोड्या वेळ अगोदरपासून बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या PMFBYच्या पोर्टलवर बघितलं, त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा आपण जाऊन चार्ट बॉटवर पाहिलं तर तेथे यील्ड बेसच्या ऐवजी बऱ्याचशा शेतकऱ्यांना लोकलाइज दाखवत आहे मित्रांनो स्टेटस, आणि त्यांच्या 20, 23, 25 हजाराच्या त्यांच्या क्षेत्रफळानुसार, शेतीच्या सातबाऱ्यानुसार, हेक्टरनुसार त्यांना त्या पीक विम्याच्या मदतीची रक्कम तिथे दाखवायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तरी जे शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते, ज्यांच्या स्टेटसवर यील्ड बेस दाखवत होतं, त्या सर्व शेतकरी मित्रांना, शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी परत एकदा PMFBYच्या पोर्टलवर जाऊन किंवा व्हॉट्सअपमध्ये PMFBYच्या चॅटबॉटवर जाऊन त्यांनी आपलं स्टेटस आज परत एकदा खरीप 2024चं क्लेम स्टेटस जाऊन चेक करावं मित्रांनो. खूप साऱ्या शेतकऱ्यांचं ते चेंज होत आहे मित्रांनो. आज दुपारी, संध्याकाळी, उद्या सकाळपर्यंत ते सर्वांच्या लोकोलाइज किंवा PH असेल तर PH दाखवेल आणि त्याच्या रक्कम चेंज होताना दिसत आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये एक वेळ रक्कम दिसायला सुरुवात झाली की पुढच्या येत्या 4-2 दिवसामध्ये ती रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर DBT द्वारे आधार संलग्न बँक खात्यावर जमा व्हायला सुरुवात होते. ही पीक विम्या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे मित्रांनो. तरी सुद्धा पीक विम्या संदर्भातली, यील्ड बेस संदर्भातली ही अपडेट आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. माझं इंस्टाचं आणि फेसबुकचं पेज जे आहे त्याला फॉलो करा मित्रांनो, लाईक करा आणि ही पीक विम्या संदर्भातली माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत, मित्रांपर्यंत पोहोचेल याकरिता हा माझा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.